आज आपण इथे पाहणार आहोत 2 प्रकारचे मोदक आणि बनवायची तर एकदम साधी सोपी पद्धत आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। चॉकलेट मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक चॉकलेट बिस्किट पुडा घेतला आहे आणि जर तुम्हाला 21 मोदक करायचे असतील तर तुम्ही इथे 4 बिस्किट पुडे घेऊ शकता, पण मी इथे एकच बिस्किट पुडा घेतला आहे कारण मी इथे 5 ते 6 मोदक बनवणार आहे। तर इथे सर्व बिस्किटांची क्रीम आपण इथे काढून घेतली आहे आणि बिस्किट आपण इथे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजेच बिस्किटांची इथे पावडर बनवून घ्यायची आहे। तर जास्त नाही 1 ते 2 मिनिटासाठी मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे, लगेच बिस्किट इथे मस्त बारीक होतात। त्यानंतर मी इथे चॉकलेटच्या पावडरमध्ये 2 चम्मच दूध क्रीम घेत आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे 2 चम्मच दूध घेऊ शकता। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर जी आपण बिस्किटांमधली क्रीम काढलेली त्याच्यामध्ये 2 चम्मच दूध मिक्स करायचं आहे आणि ते सुद्धा इथे बिस्किटच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे बिस्किटांमधली क्रीम आपण जर मिक्स केली ना तर इथे साखर घ्यायची पण गरज नाही, असेच आपले मोदक इथे मस्त गोड बनतात। त्यानंतर इथे मी दूध पावडर घेत आहे 2 चम्मच आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच दूध मिक्स करत आहे। तर इथे मोदक बनवायचा साचा घ्यायचा आहे आणि लगेच या पद्धतीने इथे आपण मोदक बनवायला घ्यायचं आहे। आणि मोदकच्या आतमध्ये जर तुम्हाला दूध पावडरची क्रीम भरायची असेल तर या पद्धतीने तुम्ही भरू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट सुद्धा मोदक बनवायला घेऊ शकता, तरी सुद्धा इथे मोदक आपला मस्त बनतो आणि खायला सुद्धा तितकाच चविष्ट लागतो। दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण याच पद्धतीने चॉकलेट भरायचं आहे आणि थोडंसं जाम घ्यायचं आहे आणि जाम आणि दूध पावडर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, नाही घेतलं तरी चालेल। तुम्ही इथे डायरेक्ट चॉकलेटचे सुद्धा नुसतं मोदक बनवू शकता, पण मुलांना असे मोदक जास्त आवडतात, त्यासाठी मी इथे ही पद्धत वापरत आहे। पण तुम्ही सर्व मोदक नुसतं चॉकलेटचे बनवले तरी चालेल, तरीसुद्धा हे मोदक एकदम मस्त चविष्ट आणि तितकेच छान बनतात। तर बाकीचे राहिलेले मोदक मी इथे याच पद्धतीत बनवत आहे। तर इथे बरोबर आपले 5 मोदक बनणार आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा चॉकलेट मोदक, एकदम सोपी रेसिपी आहे आणि 10 ते 15 मिनिटात इथे आपले मोदक तयार झाले आहे। तर इथे मी आता पनीर मोदक बनवायला घेत आहे। त्यासाठी मी इथे एक छोटीशी कढई घेतली आहे आणि 1 चम्मच साजूक तूप आणि 50 ग्रॅम सुक्या नारळाची पावडर घेतली आहे। नारळाची पावडर इथे मस्त लालसर अशी भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर काढून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे 100 ग्रॅम पनीर घेतलं आहे खिसून। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पनीर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। त्यानंतर मी इथे 2 चम्मच दूध क्रीम घेतली आहे आणि भाजलेलं खोबरं मिक्स केलं आहे। त्यानंतर इथे मी बदामाचे काप घेतले आहेत। त्यानंतर इथे मी अर्धा कप दूध घेत आहे आणि 10 मिनिटासाठी याला मस्त इथे आपण परतून घेणार आहोत, म्हणजे दूध आटेपर्यंत इथे मस्त पनीर आपण शिजून घेणार आहोत। तर 10 मिनिटात हे शिजून जातं। त्यानंतर इथे मी काजूचे काप घेतले आहेत
त्यानंतर इथे अर्धा चम्मच इलायची पावडर घेतली आहे. त्यानंतर इथे केसर घेतलं आहे. केसर जर तुमच्याकडे असेल तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल. त्यानंतर मी इथे पिस्ताचे काप घेतले आहेत आणि हे सारण आपण इथे बारीक गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे. ते पण 10 मिनिटातच हे सारण आपलं इथे तयार झालं आहे. तर इथे आपलं सारण मस्त थंड झालं आहे. तर आपण इथे मोदक बनवायला घेऊया. तर मी इथे साच्यावरती या पद्धतीने तुटी फुटी आणि केसर घालत आहे आणि दोन्ही बाजूनी या पद्धतीने आपण इथे सारण भरायचं आहे. म्हणजे या पद्धतीने सारण भरल्याने काय होतं, मोदकचा वरचा भाग असतो ना तो खूप छान दिसतो, म्हणजे छान वाटतो. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तर बाकीचे सर्व मोदक मी इथे याच पद्धतीने बनवायला घेत आहे. तर हे सर्व मोदक आपले इथे बरोबर 10 बनणार आहे, कारण आपला साचा थोडा मोठा आहे. आणि जर तुमचा साचा छोटा असेल तर इथे 15 मोदक आपले बनू शकतात. पण माझा साचा थोडा मोठा आहे, त्यामुळे इथे 10 मोदक बरोबर बनतात. आणि पनीर मोदक सुद्धा खायला एकदम चविष्ट आणि दिसायला पण तितकाच सुंदर दिसतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर, छान, मस्त आपले इथे पनीर खोबरं मोदक तयार झाले आहे. तर दोन्ही रेसिपी तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.